म्हणून माणसाने प्रथमतः आपल्या नजरेतील दोष कमी करून प्रत्येक माणसाकडे सख्य भावनेने, योग्य भावनेनं पाहता आलं पाहिजे. कारण की कुठलाच मनुष्य पूर्ण पद्धतीने अयोग्य नसतो किंवा योग्यही नसतो. फक्त पाहण्याची नजर आपली असते की बाबा त्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहावं. कारण की भगवंताने आपल्याला जन्म दिला म्हणजे आपलं काही ना काही अस्तित्व असणारच आहे ना. कारण की प्रत्येकालाच भगवंताने जन्माला घातलेला आहे आणि प्रत्येकाच्या बाजूने भगवंत असतात. म्हणून सांगताना सांगितलं की साधारण पशु पक्षी, वेली पाने, फुले डोंगर, मनुष्य जीव या प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे. आपण ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण भ्रमामध्ये राहतो, प्रत्येकामध्ये निसंशय भावनेनं पाहतो. परंतु निसंशय भावनेनं न पाहता आपण त्याच्यामध्ये ब्रह्म पाहिला पाहिजे, भ्रम नाही. म्हणून चालत राहतो. मनुष्य आयुष्यभर जगत असतो, काही अघटित कर्म करत असतो. मग तो मनुष्य जीवनामध्ये आल्यापासून ह्या संपत्ती कमवण्याच्या मध्ये, माणसांमध्ये माणुसकी टिकवून ठेवण्यासाठी, नातीगोती टिकवून ठेवण्यासाठी, जे पुन्हा त्याला विचारत पण नाहीत एका वेळेनंतर, त्याच्यावरतीच लोक संशय घेतात की आता बोलताना चांगलं बोलतात आणि पुन्हा लगेच त्याच्याविषयी निंदा करतायत. तो निघून गेला त्याच्याविषयी निंदा करतात, पुन्हा त्याच्याविषयी चांगली भावना, तो एखाद्या वेळेस क्वचित चांगली भावना ठेवतात, पुन्हा वाईट भावना ठेवतात. हा त्यांच्या नजरेचा दोष आहे. परंतु त्यांच्या नजरेच्या दोषामुळे आपल्या मनामध्ये वाईट परिणाम निर्माण होतात आणि आपण